आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. भारतातल्या पहिल्या किन्नर महोत्सवाचं केडीएमसी कडून आयोजन. महोत्सवात तृतीयपंथीयांनी फॅशन शोच्या माध्यमातून मांडल्या व्यथा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या किन्नर समाजासाठी किन्नर महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते. किन्नर अस्मिता किन्नर मा ट्रस्टनं आयोजनात सहभाग घेतला होता. या महोत्सवात सहभागी झालेल्या किन्नरना मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातून किन्नर समाजाचे विविध संस्थांमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. किन्नरांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावं यासाठी या महोत्सवात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित फॅशन शोच्या माध्यमातून हातात फलक घेऊन किन्नरांनी आपली व्यथा, आपले हक्क मागितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमच्यासोबत भेदभाव करू नका असं आवाहन केले. आम्ही उग्र होत नाही, घरातलं ऐकून घेत नाहीत, समाज समजून घेत नाही म्हणून संताप व्यक्त करतो. किन्नरांना 800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. 1200 पासून इतिहास आपलं वर्णन आहे. राज्यकारभारात प्रमुख सल्लागार किन्नर होते. 1871 ब्रिटिशांनी आपल्याला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केलं. आता हा समाज खोडून काढण्यासाठी आम्ही कमी पडलो. टाळ्या वाजवण्यापेक्षा टाळीत काय शक्ती आहे हे दाखवून देणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण प्रतिकार करणार नाही तोपर्यंत समाजाला आपल्या शक्तीची जाणीव होणार नाही. टाळी म्हणजे आक्रोश नाही, टाळ्याच्या माध्यमातून आमच्या समस्येचा राग, आक्रोश बाहेर येत असतो असं मान्यवरांनी सांगितलंय. सी मार्फत किन्नर महोत्सव 2025 आयोजित करण्यात आलेला आहे. यामागे हेतू होता की आपल्या KDMCमध्ये जे सर्व सामाजिक घटक आहेत त्यांचा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी आपण हे पाऊल उचललेले आहे. इलेक्शन दरम्यान त्यांची काही डिमांड्स होती, त्या अनुषंगाने काही डेव्हलपमेंटल गोष्टी आपल्याला यांच्यासाठी करायचं आहे. तर त्यांच्या समाजांसोबत समावेशन चे मुद्द्यांवर आपली डिस्कशन झाली आणि काही स्कीम्सच्या माध्यमातून त्यांचा उत्थान कसं करता येईल यासाठी आज हा कार्यक्रम घेतला. यामध्ये प्रामुख्याने ज्या काही गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्यांची माहिती त्यांना दिली जाणार आहे. तसेच काही मोटिवेशनल स्पीकर्स समाजातले जे दिग्गज नेते आहेत त्यांचं मार्फत होणार आहे, जेणेकरून समाजातल्या प्रत्येक माणसांना मोटिवेशन मिळेल आणि ते त्यांचे कर्तृत्वातून पुढे येतील. आज नमस्कार, जय श्री महाकाल. मी आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी, किन्नर अखाडा. आज कल्याण डोंबिवली कमिशनरेट बरोबर, म्युन्सिपॅलिटी बरोबर, किन्नर अस्मिता बरोबर किन्नर महोत्सवचं आयोजन केलेलं गेलं आहे आणि ह्याचं आम्हाला खूप प्रसन्नता है. और मुझे लगता है ये पहली बार पूरे भारतवर्ष में किसी म्युनिसिपैलिटी ने, किसी सिटी के गवर्नमेंट विभाग ने, कमिश्नरेट ने आगे बढ़ के ऐसा कार्यक्रम किन्नरों के लिए किया हुआ है, ट्रांसजेंडरों के लिए किया हुआ है. तो इसका साधुवाद है. मैं कमिश्नर मैडम का कोटि कोटि धन्यवाद करती हूँ और किन्नर अस्मिता के नीता केने जी और जितने भी मान्यवर आए थे, चाहे वो किन्नर माँ की डॉक्टर सलमा हो, डॉक्टर शिवलक्ष्मी हो, डॉक्टर सानवी हो, आर्यन जी दिल्ली से आए, मैं भी दिल्ली से आई हूँ, पर वैसे मैं ठाणेकरी हूँ. मुळात मराठा म्हणतात ना, आपण कुठे पण गेलं पण आपलं ते मराठी बाणा कुठे जात नाही आणि त्याचं मला खूप अभिमान आहे आणि गौरव मी महसूस करते की कारण माझा जन्म ठाण्यातच झालेला आहे. आणि हे जेव्हा आम्ही सुरुवात केलं 99मध्ये आणि आता आम्ही जे बघत आहोत की किती परिवर्तन समाजामध्ये आलं आहे, पण आणखीन भरपूर परिवर्तन यायचं बाकी आहे. पण ज्या रूपेने किन्नर महोत्सव साजरा करायचं प्रयत्न कल्याण डोंबिवली कमिशनरेटनी, म्युन्सिपॅलिटीनी केलेला आहे आणि किन्नर अस्मिता संघटना पुढं आलेली आहे, त्याचं खूप साधुवाद आहे आणि धन्यवाद आहे कोटी कोटी की हे नवीन सूर्याचं किरण आहे आमच्या समाजासाठी. धन्यवाद. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.